श्री स्वामी समर्थ. तर आज आहे वेट लॉसचा 16वा दिवस. बाहेर छान पारिजातकाची फुलं पडलेलीत आणि पाऊस पण येत होता. तर बघा, मी बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकत नव्हते, कारण रोज रोज तेच काय टाकायचं. मी पाणी भरून ठेवलं रोजचं डेलीप्रमाणे, जे मी पहिला दिवसभरात वापरते ते. नंतर मी माझा वेट लॉसचा चहा जो पारिजातक आणि तुळशीच्या पानांचा आहे तो पिला. ह्याची जरा टेस्ट वेगळी लागते, पण तरी पण आपण चहा बंद करायचा आहे सकाळचा. आणि जर तुम्हाला प्यायचा असेल तर जेवणाच्या वेळात तुम्ही चहा पिऊ शकता. तर बघा, ते झाल्यानंतर मग मी माझं गार्डनला मी वर्कआउट करायला जाणार आहे. तर गार्डनला वर्कआउट करण्यासाठी मग मी पाण्याच्या बॉटल वगैरे घेतल्या. गार्डनला पोचली मी. आमच्या गावात ही ओपन जिम आहे गार्डनमध्ये, आणि ओपन जिममधल्या मशिनरीज वगैरे पण ज्या जिममध्ये भेटतात तर त्याच मशिनरीज असतात. पलीकडच्या साईडला बटरफ्लाय गार्डन आहे आणि इकडच्या साईडला ग्राउंड आहे मोठं आणि ओपन जिम आहे. झाडं वगैरे मस्त आणि छान वातावरण आहे. अशा वातावरणात व्यायाम करायचं म्हटलं ना की श्वास आपला गुदमरत नाही. घरात कोंदट वातावरण असतं तर ते घरात एकदमच कसं तरी होतं. फ्रेश वातावरणात व्यायाम केला तर छान आपल्याला पण फ्रेश फील होतं आणि अख्खा दिवस छान जातो. तर मी ग्राउंडला जाण्याच्या आधी पहिला ग्राउंडला नमस्कार करते, कारण ही जी जागा आहे ही माझं आयुष्य घडवणार आहे. ही बघा आमची ओपन जिम, आणि आमच्या गावात ही जिम बनवलेली आहे. बऱ्याचशा महिला येत असतील सकाळच्या, मला माहीत नाही, पण मी ज्या टायमिंगला जाते त्या टायमिंगला जास्त कोण नसतं. ग्राउंड बघायला, गार्डन बघायला जी लोक येतात तीच असतात. त्या ग्राउंडवरती ना भरपूर मशिनरीचं म्हणजे इथं पहिल्यांदा मी माझ्या सगळ्या वस्तू ठेवल्या, कारण व्यायाम करायचा म्हटल्यानंतर ना मग मोबाईल पर्स सगळं मी ठेवून देते. पाण्याच्या बॉटल वगैरे सगळं ठेवून दिल्या. आणि इतकं भारी हे गार्डन आहे. तर ह्या गार्डनचा मला वाटते आपल्या गावातल्या ज्यांनी बघतात हे व्हिडिओ तर त्यांनी प्रत्येकाने ह्या गार्डनचा आणि ह्या ओपन जिमचा लाभ घ्यावा. मी सगळं साहित्य ठेवल्यानंतर वर्कआउट करायला सुरुवात केली. वर्कआउटच्या पूर्ण एक व्हिडिओ मी बाजूला सेपरेट टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा जर वर्कआउट बघायचा असेल तर. आणि हे असे फास्ट वेट वर्कआउट मी केलेले. हे वर्कआउट तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता, असं काही नाही की गार्डनमध्येच. पण मी हे जे वर्कआउट केलेले तर हे विदाऊट जिमचं सुद्धा आपण करू शकतो. आणि जिमच्या मशिनरीजचा व्यायामसुद्धा मी करत असते, पण तो मी व्हिडिओ दाखवत नाही, कारण कसं होतं हेवी बॉडी असल्यामुळे ते वर्कआउट दाखवणं मला बरोबर वाटत नाही, कारण कसं चांगलं ते दिसत नाही. ज्यावेळेस माझं वेट कमी होईल त्यावेळेस तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. मधून अधून आपण थोडंफार पाणी प्यायचं, आणि पाणी खाली बसूनच प्यायचं, सिप करत पाणी प्यायचं, कारण कसं एकदम हेवी वर्कआउट करायचं. आणि वर्कआउट झालेला आहे आणि आता मी चालायला लागले. आता चालायला मी ग्राउंडवर जात नाही, कारण ग्राउंडवर ऊन खूप असतं, त्याच्यामुळे इथं एक जवळजवळ आता मी झाडं मोजणार आहे. मोजली नाहीत मी, पण लाईन आहे ह्या झाडांची. तर ह्या झाडांच्या लाईनच्या मी 50 फेरे मारते, म्हणजे आपलं चालणं तेवढंच होतं जेवढं ग्राउंडला आपण 5 फेरे मारतो, 10 फेरे मारतो, तर तेवढंच इथं ह्या झाडांच्या कडेनं चालणं होतं. हे अशा प्रकारे तिकडच्या साईडला लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी वॉशरूम आहेत. आणि ही लाईन आहे अशी झाडांची तिथपर्यंत, शेवटपर्यंत आहे बघा तिकडं त्या साईडला. आणि इथं पिण्याचं पाणी वगैरे आहे. त्या साईडनं पण एक गेट आहे एंट्री करायला, आणि एंट्री तिथून पण अशी होते आतमध्ये ग्राउंडला जायला. आणि त्या साईडनं पण एक गेट आहे, तिकडे तुम्हाला दिसत असेल त्या साईडनं पण एक गेट आहे. आणि अशी चाफ्याची झाडं, चाफा मला किती आवडतो हे तुम्हाला तर माहितीच आहे. मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते की मला चाफा खूप आवडतो. ग्राउंडला व्यायाम करत असताना इथं अशी ह्या साईडनं बकऱ्यांची झुंबड आली, आणि मी म्हटलं बाबा कोणाची येते ही बकरी. आजी होत्या, त्या आजींना मी विचारलं की आजी कुठली येते बकरी, तर तुम्ही विचारून आलाय का, कारण कसं मला ते गरजेचं वाटलं विचारणं, कारण हे ग्रामपंचायतीच्या ह्याच्यातले लोकांनी केलेले काम. तर नाही का आपले गार्डन वगैरे व्यवस्थित ठेवणं हे आपलं काम आहे. पण बकऱ्यांनी चरलं तर त्यांचं तेवढंच पोट पण भरल असं पण मला वाटत होतं, कारण कसं एवढी सगळी बकरी आहेत आणि इतकं हिरवं गवत आहे म्हटल्यानंतर त्यांना किती भारी वाटलं असेल ना खायला. आणि असं पण हे गवत काय असं वायाच जाणार आहे. पण तरी पण मी एक इन्फॉर्म केलं ग्रामपंचायतीत की बाबा असं बकरी चरायला लावलेत का, तर ते बोलले की हा लावले असतील. तर मग मी म्हणलं ठीक आहे बाबा, नाही का. आणि ग्राउंड आज लय भारी वाटतंय ह्या बकऱ्यांच्यामुळं. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते.
इतकं 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 छान वाटतंय. गवत तिथं, बकरी, शेळ्या, मेंढ्या आल्याच पाहिजेत नाही. माझा वर्कआउट झालेला आहे आणि मी आता इथून घरी जाणार आहे. घरी जाऊन माझं जे काही जेवण वगैरे आहे ते मी जेवणार आहे. त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेनच. घरी गेल्यानंतर बघा मी पहिल्यांदा माझं जे डाएटचं जेवण आहे ते सगळं बनवलं. हे ताट होतं माझं जेवणाचं. गाजर, काकडी, टोमॅटो, अर्धी चपाती, एक ग्लास ज्यूस होता संत्र्याचा आणि एक अंड्याची पोळी होती. आणि संध्याकाळचं मी व्हिडिओ काढलं नव्हतं कारण मला खूप गडबड होती. संध्याकाळी मी चिकन चे पीस खाल्लेले.